नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं स्वागत करतोय. सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा. तसे आपण आज या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती असेल, ज्याला पदवी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे, शैक्षणिक पात्रता किंवा अंतर्गत भरती असेल त्याकरिता जो कॉमन सिलेबस आहे, महत्त्वाचे कायदे आणि आयोग, परीक्षेमध्ये पास होण्याकरिता जे 80 मार्क 200 पैकी आपल्याला मिळवून देणारा विषय आहे, त्याचं नाव आहे ICDS आणि पोषण अभियान. त्यामध्ये महत्त्वाचे पास होण्यासाठी जे कायदे दिलेले आहेत किंवा आयोग आहेत, हे कसे कोणकोणते आहेत, ते नेमके लक्षात कसे ठेवायचे आहेत, त्याच्या संदर्भात ट्रिक्स असतील, त्याचे काय जे आर्टिकल ज्याला कलम किंवा अनुच्छेद बोलतो आपण, ते ते विचारले जातात का, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्या अगोदर आपल्याकडे आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व बॅचेसवरती 50% ऑफर आहे. कोणतीही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याकरिता डाउनलोड करायचं आहे अभिजित सर अकॅडमी पुणे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ऍप डाउनलोड करून तुम्हाला तिथनं बॅच सुद्धा परचेस करता येईल. या बॅचचे जे वैशिष्ट्य आहे, यामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता. त्यासोबतच जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, टॉपिक वाईज MCQ आपण दर आठवड्याला घेतो. तसेच सर्व विषयाच्या PDF नोट्स आपण तुम्हाला देणार आहोत, जे की तुम्ही मोबाईलमध्ये न वाचता त्याच्या प्रिंटआउट किंवा झेरॉक्स सुद्धा काढू शकता. तसे वेगवेगळ्या विषयाकरिता तज्ञ अनुभवी प्राध्यापक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता असणार आहेत. लेक्चर अनलिमिटेड पाहता येणार, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ओके. आणि आजच्या दिवस शेवटचा दिवस आहे ऑफरचा. त्यानंतर सर्व हे व्हॅलिडिटी कमी आणि फी सुद्धा जास्त आकारली जाणार आहे. तर आपल्या जास्त वेळ न घेता या ठिकाणी महत्त्वाची अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल सरळ सेवेची किंवा अंतर्गत भरतीकरिता ज्या महिला भगिनी प्रिपरेशन तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला संपूर्णपणे बघायचं आहे. शेवटपर्यंत बघा, तुमच्या अभ्यासाचे रिलेटेड आहे. हुंडाबंदी अधिनियम 1961 चा आहे. याचे साल सुद्धा आपल्याला पाठ करायचे आहेत, म्हणजे एकतर जोड्या लावायला किंवा वन लाईनर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. या अधिनियमांतर्गत एकूण 10 कलमे आहेत. मग 10 पैकी किती महत्वाचे आहेत, त्यामधला हुंडाबंदी अधिनियम अधिकारी आहे किंवा हुंडा देणे घेणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे, त्याला किती शिक्षा आहे, त्याला किती कारावास ठोठावला जातो, हे संपूर्ण आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 चा कायदा आहे. यामध्ये संरक्षण अधिकारी हे महत्वाचं पद आहे. आणि त्यासोबतच हिंसा म्हणजे कोणती, तर शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, ओके, किंवा सगळ्या नेमके हिंसेचे प्रकार किती आहेत, त्यांना महिलांना आश्रय कसा दिला जातो, त्याचे कलम किती आहेत, निवारा वगैरे, प्रोटेक्शन संपूर्णपणे यामध्ये दिलेलं असणार आहे. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चा आहे. म्हणजे महिला आता मुलींसाठी लग्नाचं वय 18 आणि मुलांचं 21 ठेवण्यात आलेलं आहे. तर या कायद्याअंतर्गत आपल्याला बघायचं आहे की कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला सहाय्य करणारे जे काही मंडळी आहेत त्यांना त्यांच्यावर सुद्धा गुन्हा या कायद्याअंतर्गत बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल केला जातो. त्यानंतर पुढचा आहे बाल हक्क संरक्षण अधिनियम, बालकांचं संरक्षण करण्यासाठीचा अधिनियम 2006 चा आहे केंद्राचा. त्यानंतर बाल किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 प्रतिबंध आणि विनिमय कलम 23 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 24 मध्ये कलम 24 मध्ये देण्यात आलेला आहे की 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवण्यास सक्त मनाई आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा अपवाद आहे, ते घरचं काम किंवा स्वतःच्या मर्जीनुसार म्हणजे आई वडिलांनी सांगितलेलं काम करू शकतात. परंतु त्यामध्ये 14 वर्ष वयोगटाखालील मुलांना हॉटेलमध्ये किंवा इतर कारखान्यामध्ये कामास ठेवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे 1986. त्यानंतर लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 चा आहे. यामध्ये सुद्धा अमेंडमेंट सुधारणा करण्यात आलेली, ज्याला पॉस्को ऍक्ट बोलतो आपण. या खूप महत्वाचं, यावरती 100% बालक म्हणजे काय, बालकाची व्याख्या, त्यानंतर चाइल्ड संज्ञान अज्ञान याची सुद्धा व्याख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर गर्भधारणा पूर्व आणि प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे अधिनियम 1994, म्हणजे वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, त्याकरिता जे सोनोग्राफी यंत्र वापरले जातात, टेस्ट केली जाते, मुलगा आहे का मुलगी आहे, त्याकरिता प्रतिबंध घालण्याकरिता हा PCPNDT ऍक्ट 1994 लागू करण्यात आलेला आहे. तो कधी सुरू करण्यात 1995 ला अंमलबजावणी त्याची. त्या कायद्यामधील जे महत्वाचे कलम आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. 7वा. त्यानंतर 8वा नंबरचा आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 साल पण पाठ करणं गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर प्रसूतीपूर्व लाभ अधिनियम 1961, यामध्ये
ज्या महिला कर्मचारी आहेत, शासकीय असतील किंवा खासगी, त्यांना किती आठवड्यांचा प्रसूतीविषयक लाभ दिला जातो, किती वर्ष, किती महिने सुट्टी, म्हणजे प्रसूतीपूर्व असेल आणि प्रसूतीनंतर मॅटर्निटी लिव्ह बोलतो आपण त्याला. त्यानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चा आहे. त्यानंतर बालन्याय, मुलांची काळजी संरक्षण असेल अधिनियम 2015, मुलांचं सर्व पुनर्वसन करणे. ओके. त्यानंतर पुढचा आहे 12व्या क्रमांकाचा कामाच्या ठिकाणी महिलांची होणारी जी छळवणूक आहे, लैंगिक छळवणूक, त्याचा अधिनियम 2013, त्याला विशाखा खटला बोलला जातो राजस्थान मधला. तो फेमस खटला आहे, तो सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर यासाठी महिलांसाठी काय रूल्स अँड रेग्युलेशन ठेवण्यात आलेले आहेत, त्या कारखान्यामध्ये, त्या कंपनीमध्ये, त्या शासकीय कार्यालयामध्ये काय काय असणं गरजेचं आहे महिलांच्या सुरक्षेकरिता, ते सांगितलेलं आहे. त्यानंतर स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण प्रतिबंध अधिनियम 1986, अश्लीलतेला प्रतिबंध करण्यासाठी असभ्य वर्तन जर कोणी करत असेल तर त्याला प्रतिबंध किंवा त्याचं नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याला काही जर एखाद्या कोणी गुन्हा केला असेल त्याला शिक्षा करण्यासाठी हा अधिनियम 1986 चा लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम आहे 1990 चा. बघा, 30 जानेवारी 1990 ला सुरू झालेला हा अधिनियम, ची स्थापना आणि राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992 ला झालेली आहे. ओके. तर यामध्ये थोडासा फरक आहे. 90 चा अधिनियम आणि 92 ला स्थापना झालेली आहे. मग पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? आता सध्या महाराष्ट्रामधील विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्याचं स्वरूप, त्याचं स्ट्रक्चर, महिला आयोगाचं त्याला काय अधिकार देण्यात आलेले आहेत, फौजदारी काय आहेत का, कोणते अधिकार आहेत, ते आपल्याला पूर्ण हा कायदा बघायचा आहे. ओके. त्यानंतर पुढे आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे, हा सुद्धा बघायचा आहे. आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग सध्याच आपल्याला चर्चेत असलेला हा आयोग आहे. याविषयी 100% प्रश्न विचारले जातात. आणि त्यासोबतच महिलांसंदर्भात, महिला आणि बालकांच्या ज्या योजना आहेत, महिला व बालक योजना, आता यामध्ये योजना ज्या आहेत त्या केंद्र आणि राज्य दोन्हीच्या बघायच्या आहेत. जसं की आपल्याला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना असेल, त्यानंतर लेक लाडकी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, किंवा अशा ज्या 25 ते 30 योजना आहेत त्या आपण या अंतर्गत अभ्यासणार आहोत. ते तुम्हाला या ठिकाणी खूप सोपा सिलेबस आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ह्या फक्त महिलांसाठीच पद आहे. सुपरवायझर बनण्याची एक सुवर्ण संधी महाराष्ट्र शासनामार्फत दिली जाणार आहे. 8,000 प्लस जागा या ठिकाणी 23 वर्षानंतर मंजूर झालेल्या आहेत. तर आपल्याला याची आज सांगितल्याप्रमाणे मी ऑनलाईन नवीन बॅच सुरू केलेली आहे 1 मे 2026 महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त. तर आयसीडीएस पोषण विषयासहित म्हणजे सर्व विषयामध्ये असणार आहेत. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके. ओके. सर्व जीके मध्ये हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जिओग्राफी, त्यानंतर समाज सुधारक असतील, त्यानंतर इकॉनॉमिक्स, सायन्स आणि चालू घडामोडी या सर्व विषयांचा समावेश. दर महिन्याला आपण झूम मीटिंग, पीवायक्यू, एमसीक्यूचा सराव, त्यासोबतच तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, टेस्ट सिरीज, पीडीएफ नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. तर याचा लास्ट दिवस आहे 50% ऑफरचा. तर जॉईन होण्याकरिता 982344 2263 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ओके. अधिकची माहिती तुम्हाला कॉलवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथनं तुम्हाला मिळून जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. आपल्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओची लिंक शेअर सुद्धा करा. ओके. ऑल दी बेस्ट सर्वांना.